अहमदनगर महानगरपालिकेत युतीची सत्ता असली तरी वेळी भोपळ्याचे संबंध झालेले आपण पाहत आहोत। आता तर हे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले असून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होताना नगरकर पाहत आहेत। यावरच आमचा हा विशेष रिपोर्ट। हे 7 कोटी रुपये कोणाच्या घाशात जाणार हे मला सांगायची गरज नाही। त्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव आहे की हे जरी शिवसेनेबरोबर सत्तेत असले तरी आतून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत भाजपचे सर्व एकत्र आहेत आणि ते आम्हाला सांगतात की शिवसेनेचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे। तर हा आरोप आमचा नसून तेच दिसायला नागरिकांना नगर शहराच्या जनतेला दिसायला शिवसेनेबरोबर आहे, पण आतून ते कोणाबरोबर हे सर्वांनाच माहिती आहे। पुरावे सादर करायची वेळ आली तर पुरावे आहेत ना आमच्याकडे। जे काही पुरावे असतील किंवा महापौर सोडून त्यांचे जे पतिराज इथं कारभार करत असतील, माझे पती तेही आज 10 वर्ष शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते, तर त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे बी समस्या घेऊन येत असतात। त्यामुळे ते तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात की बाबा यांच्या काही नागरिकांच्या समस्या आहेत तर त्याही आपण कोणत्या प्रकारे मार्गी लावल्या पाहिजे। दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा। 1 वर्षापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। ही सत्ता आणण्यासाठी पण चांगल्याच राजकीय खेळ्या झाल्या। भारतीय जनता पार्टीच्या एका गटाने तर राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी अशी आघाडी करून महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्जही भरला, परंतु ऐनवेळेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। परंतु तेव्हापासून ते आतापर्यंत हे दोन्ही पक्ष एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी एकही संधी सोडत नाही। सध्या अमृत योजनेवरून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या चालू आहेत। उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवसेना विकास कामात राजकारण करत असून महापौराचा कारभार कोण सांभाळत आहे असा थेट प्रश्न करत याविषयी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे। आम्ही योजनेला विरोध करत नाहीये। अमृत योजना ही केंद्र सरकारकडून आपल्या नगर शहरासाठी सुमारे 64 कोटी रुपयाची योजना पहिली मंजूर झाली आणि ती योजना आपल्या नगर शहरासाठी मिळावी यासाठी सन्माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांनी फार प्रयत्न केलेले आहेत आणि ती योजना 64 कोटी रुपयेवरून मग नंतर 94 कोटीवर आली आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये पुन्हा शासनाने वाढीव करून ती 100 कोटी 44 लाख अशी तिची फायनल रक्कम केली आणि ती योजना आता गेल्या काही दिवसापूर्वी तिला स्थायी समितीमधून मंजुरी देऊन तिला 107 कोटी रुपये म्हणजे 7 कोटी अभाव रक्कम देण्याचं आपल्या स्थायी समितीने मंजूर केली। तर मुळात म्हणजे स्थायी समितीच ही बेकायदेशीर आहे आपण असं म्हणतो, कारण स्थायी समितीमध्ये गेल्या महासभेमध्ये जे नवीन 7 सदस्यची निवड झाली स्थायी समितीचे सदस्यपदी, त्यानंतर मग तो अजेंडा तो जो ठराव असतो तो ठराव आपल्याला नाशिक विभागीय आयुक्ताकडे पाठवून तिथून तारीख येते आणि त्या तारखेनुसार तिथं निवडणुका होतात आणि त्यामध्ये सभापती निवडला जातो आणि सभापती निवड झाल्यानंतर मग ती सभा घेतली पाहिजे होती, परंतु अशी कोणती प्रक्रिया न होता त्यांनी ज्या सभापतींचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांनी तो सभा बोलवली आणि ती सभा 3 तारखेला घेतली आणि त्यामध्ये स्थायी समितीमध्ये त्या अमृत योजनेचा विषय त्यांनी मंजूर केला। त्यामध्ये पुन्हा त्यांनी 7 कोटी रुपये अभाव दिला। आपल्या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सध्या आपल्याकडं गेल्या काही दिवसापूर्वी नगर शहराची पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचं कारण म्हणजे महापालिकेने वीज बिल भरलं नाही, त्यामुळं MSEBने आपला वीज पुरवठा खंडित केला होता। आपल्याकडे वीज पुरवठ्याची बिलं भरण्यासाठी पैसे नाही आहे। असे आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे 3-3 महिने झाले पगार थकलेले आहेत, पेन्शन थकलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा 7 कोटीचा बोजा महानगरपालिकेवर वाढवणं हे चुकीचं आहे।
आणि हे 7 कोटी वाढवून हे 7 कोटी रुपये कोणाच्या घाशात जाणार हे मला सांगायची गरज नाही. त्यामुळं आम्हाला योजनेला आमचा विरोध नाही आहे. योजना ही नगर शहरात राबवलीच पाहिजे. आपल्या नगर शहराला पाण्याची ज्या अडचणी आहेत त्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी ती योजना झालीच पाहिजे आणि ती योजना झाली पाहिजे यासाठी आम्ही त्या योजनेला नगर शहरात आणण्यासाठी आमचे खासदार दिलीपजी गांधी यांनी प्रयत्न केलेला आहे. आम्हीच योजनेला कसं विरोध करणार? ते योजनेला विरोध करतायत असं तुम्हाला पासून द्यायचा प्रयत्न करतात ते, तर तसं विषय नाही आहे. आम्हाला योजनेमध्ये जे 7 कोटीचे अभाव रक्कम ते एक्सेप्ट करतात तर ती महानगरपालिकेची आजची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे 7 कोटी रुपये हे करण्यासाठी. मुळात म्हणजे 50% त्या 100.44 कोटीमधले 50 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. राज्य सरकार 25 कोटी म्हणजे 25% हिस्सा. त्यानंतर महापालिकेचा 25% हिस्सा. ऑलरेडी महापालिकेचा 25% हिस्सा आहेच आहे 25 कोटी रुपयाचा. आणि पुन्हा त्यात हे 7 कोटीची वाढ म्हणजे हे झाले 25 आणि ते 7 म्हणजे थोडक्यात 32 कोटी रुपये एवढी रक्कम पुन्हा महापालिकेला उभं करायचं. ते उभं करायची परिस्थिती आपल्याकडं आहे का? ठीक आहे, 25ची आपण कशी उभी करू ते प्रयत्न करू, परंतु हे पुन्हा 7 कोटी अभाव द्यायचं कशासाठी ठेकेदारला? इस्टिमेट रेटनी काम करावं याच्यासाठी आम्ही विरोध नाही केला. आम्ही ज्या काही गोष्टी होत्या त्यामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने कारभार चालू होता, रात्रीतून 2 वाजता अजेंडा काढला, रविवारची सुट्टी पाहिली, मग सोमवारी सकाळी 10:15 वाजताच सभा बोलवली. मला वाटतं एवढी 10:15 वाजताची सभा मला वाटतं या महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असेल का दागोली साहेब, की सकाळी 10:15 वाजता सभा बोलवायचं एवढं कारण काय? एवढी सकाळी मी म्हणतो नगरसेवक कित्येक नगरसेवक एवढे लवकर येत बी नसतील पालिकेत, कर्मचारी आले नसतील, तरीसुद्धा सकाळी 10:15ला ती सभा बोलवली. अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींमध्ये शंका निर्माण होण्याचं मला सांगायची गरज नाही. जो काही गैरप्रकार झालेला आहे, जी स्थायी समिती बेकायदेशीरपणे राबवलेली आहे, त्यामध्ये 7 कोटी रुपयाचा जो अभावचा प्रकार आहे, महानगरपालिकेवर जो बोजा आहे आणि पुन्हा ते बोजा अजून वाढवायचा प्रयत्न करतो, या सगळ्या गोष्टीवर आम्ही इथला जो काही कारभार चालला आहे महापालिकेमध्ये, हा सर्व कारभार चुकीच्याच पद्धतीने चालला आहे. यासाठी आम्ही नगर विकास खात्याकडं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडं या गोष्टीची तक्रार करणार आहोत. पुरावे सादर करायची वेळ आली तर पुरावे आहेत ना आमच्याकडे. जे काही पुरावे असतील किंवा महापौर सोडून त्यांचे जे पतिराज इथं कारभार करत असतील आणि त्यांच्या कारभारामुळं आज जे काही गोष्टीची अडचण या महापालिकेमध्ये निर्माण होती, त्यांच्यामुळे हे ज्या गोष्टी त्यांचा जो अट्ट आहे की आज हे 7 कोटी रुपयाचा अभाव देणं असेल किंवा ज्या गोष्टीमध्ये अजून अनेक विषय आहेत महानगरपालिकेचे, अशा विषयामध्ये त्यांचा हस्तक्षेप होऊन याच्यामध्ये तेढ निर्माण होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि प्रशासनसुद्धा गोंधळात पडलं आहे की आम्ही पदाधिकारी असून आम्ही एक काम सांगतो, त्यांनी दुसरं काम त्यामध्ये खोड घालायचा. मग हे सगळ्या गोष्टी या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काम करणं अजून अवघड झालेलं आहे. तर ते मी सांगायची गरजच नाही. अख्ख्या महानगरपालिकेला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे इथं काम कोण पाहत आहे. त्यामुळं मी सांगायची काय आवश्यकताच नाही. आता तुम्हाला माहितीच आहे ना, तुम्हीसुद्धा काम करताय, तुम्हीसुद्धा आज इथं महापालिकेमध्ये वारंवार ज्या काही घटना घडतात त्यावर तुमचंही लक्ष असतं. तुम्हाला माहितीच आहे की बाबा इथं काम कोण करते आणि कशामुळं या सगळ्या गोष्टीची अडचण निर्माण होते. याला मी सांगायची स्पेशली काय गरज आहे? पण ज्यावेळेस असं काही तुम्ही म्हणताय की आम्ही तक्रार करणार नाही करणार, असं जर आम्ही केलं आणि त्याचे नक्कीच पुरावे आम्ही सादर करून पुरावे जर सादर केले तर ते अडचणीत येतीलच. ते मी सांगायची आवश्यकता नाहीच आहे. तुम्हाला माहिती आहे पार्टी सत्तेतून बाहेर पडल किंवा नाही पडणार या बाबतीमध्ये आमचे शहराध्यक्ष सन्मान्य खासदार दिलीपजी गांधी साहेब हे तुम्हाला प्रेस घेऊन सांगतील. त्यामुळं तो जो विषय आहे सत्तेतून बाहेर पडणार किंवा विरोधात बसणार किंवा खाली बसणार या सर्व कामकाजाबाबत तुम्हाला स्पष्टीकरण सन्मान्य आमचे खासदार दिलीपजी गांधी साहेबचे आमचे अध्यक्ष आहेत ते सांगतील. अशा पद्धतीचं अजून आम्ही वारंवार मुख्यमंत्री साहेब असतील किंवा केंद्रामध्ये या शहरासाठी विविध योजनेसाठी निधी मागितलेली आहे आणि त्या निधीसाठी ज्या ज्या आपल्या आराखडे आपल्या महानगरपालिकेच्या महासभेमधून पाहिजे आहेत अशा पद्धतीच्या सूचना आम्ही वारंवार महापौरांना केलेल्या आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला त्याचं श्रेय मिळू नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या मनात असल्यामुळं आम्ही सुचवलेल्या कोणत्या प्रकारची कामं न करणे, महासभेत
शहरासाठी विविध विकास कामांचे आराखडे तयार करणे आणि ते केंद्रात आणि राज्यात पाठवणे या बाबतीत आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. पण ते अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपल्या महापालिकेतून पाहिजेत त्याबद्दल ते कोणत्याही प्रकारची भूमिका घेतच नाही आहेत. त्या जर झाल्या आणि ते जर विषय आम्ही वरतून मंजूर करून आणले तर संपूर्ण श्रेय हा भारतीय जनता पार्टीला मिळेल. त्यामुळे शिवसेनेचं इथून पुढच्या काळामध्ये नगर शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीत काही खरं राहणार नाही अशा भीतीने ते कोणत्याही प्रकारचं निर्णय घ्यायला भेटतात. त्यामुळं आम्हाला नगर शहरामध्ये विकास करण्यासाठी ज्या पद्धतीची त्यांना आम्ही पाठिंबा करत होतो त्यामधून काय आम्हाला असं निष्पन्न होण्यासारखं काही दिसत नाही. त्यामुळं आम्ही खाली बसून जे काही विषय असेल नगर शहरासाठी ते प्रयत्नशील आम्ही आहोतच. जे काय असेल ते मग खाली बसल्यानंतर मग विरोध करायचा का शहरासाठी एखादा विषय चांगला असेल तर तो मंजूर करायचा हा विषय सभेत ठरवू आम्ही आज सांगणार नाही. तर या आरोपांना खोडून काढत महापौर सुरेखा कदम यांनी भाजपच्या नेत्यांमध्ये गैरसमज झाला असून त्यांनी विकास कामांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. महापौर सुरेखा कदम यांची या विषयावर ATV न्यूजचे संपादक सागर दुस्सल यांनी रोखठोक मुलाखत घेतली. पाहूया महापौरांनी या आरोपांना कशी उत्तरे दिली. सध्या महानगरपालिका आपली जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये चाललं काय हा विषय नगरकरांच्या मनामध्ये येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना भाजप युतीची सत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये आहे आणि ज्या अपेक्षा नगरकरांनी ठेवल्या त्या अपेक्षा पूर्ण होतात का हा एक महत्त्वाचा विषय आहे. तुझं माझं जमाना तुझ्या अजून पटाना असाच हा प्रकार ह्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एकीकडं विरोधावर विरोध चालू आहे, एकामेकांवर टीका चालू आहे, टीका टिप्पणी चालू आहे आणि दुसरीकडं मात्र सत्ता तर एकत्र सत्ता या ठिकाणी चालवताना आपल्याला युती दिसत आहे. त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे महापौर सुरेखाताई कदम. ताई आपलं ATV न्यूजमध्ये स्वागत. ताई काही दिवसापासून आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजपचं महानगरपालिकेमध्ये पडताना दिसत नाही. तुम्ही काही बोलले की तिकडून प्रतिउत्तर येतं किंवा तुमचं काम जे चालू आहे त्या कामामध्ये एकही दिसत नाही आहे. याचं नेमकं कारण आहे? जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता आली तेव्हापासूनच आमचं भाजपला सोबत घेऊन काम करण्याची आमची स्वतःची इच्छा आहे. पण काही विकास कामासाठी स्वतःहूनच ते प्रत्येक गोष्टीत विरोध करतात. की गेल्या वेळेसही त्यांचं नेहरू मार्केटचा विषय होता, त्यात आमचा काही विषय नव्हता. काही सदस्यांनी त्यांना विरोध केला त्यामुळे त्यांना असं वाटलं की हेही त्यात इन्व्हॉल्व असतील, पण त्यात आमचा काहीही विषय नव्हता. पण काही सदस्यांच्या त्यांनी पत्र दिले होते की नेहरू मार्केटचा जो रेट आहे त्या रेटमध्ये ते त्याचं जे टेंडर आहे ते गेलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते विषय कॅन्सल केला. तो एक विषय त्यांच्या मनात असावा, पण त्यात आमचा काहीच विषय नव्हता. हे दुसऱ्या नगरसेवकांनी बरेच निवेदन दिले होते, त्यानुसार ते नेहरू मार्केटचा विषय त्यांचा कॅन्सल झाला. आणि जशी सत्ता स्थापन झाली प्रत्येक विषयाला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जी उद्घाटन झाली त्याच्या प्रत्येक बॅनरवर प्रत्येक पॉम्पलेटवर त्यांचा आम्ही उपमहापौरांना सोबत घेऊन त्यांचे फोटो दिले, त्यांना सोबत घेतलं. प्रत्येक उद्घाटनाला त्यांनाही आमंत्रण राहत होतं. आम्ही स्वतः त्यांना सोबत घेऊन काम करत होतो. पण त्यांच्या वार्डात स्वतःहून त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून अनेक कामं केली. तर त्यांनी तिथं फक्त खासदार दिलीप गांधींना बोलवलं, महापौरांना न बोलवता त्यांनी स्वतःच ती सुरुवात केली की वेगळं हे करण्याची. तिथं त्यांचं काम होतं. जसं खासदार साहेब तर येणारच, पण आपण पालिकेच्या माध्यमातून जी कामं करतो तर त्यामध्ये त्यांनी महापौरांना पण बोलायचं हे होतं, कारण की ते पालिकेचा विषय होता, पालिकेचं काम होतं. तर त्यांनी ती सुरुवात केली. खरं तर आम्ही त्यांना प्रत्येक कामात स्वतःहून त्यांचं नाव टाकतो, त्यांना घेतो आणि त्यांना सोबत घेऊन काम करण्याचीच आमची इच्छा होती. पण हे त्यांनीच सुरुवात केली, हे आम्ही नाही केली. एक मोठा आरोप आता पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे, पेपरमध्ये सुद्धा आपण वाचलेलं आहे की या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपले पतिराज हे लक्ष देतात, ते तुमच्याऐवजी तेच काम करतात असं एक बोललं जातं. आता हे सर्व जनतेला माहिती आहे की मी किती काम बघते आणि किती काम कोण बघतो, कारण की मी प्रत्येक पालिकेत रोज येत असते आणि इथं आल्यावर ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील किंवा मीटिंग असतील तर आम्ही स्वतः तिथं मीटिंगला मी हजर असते. ज्या काही अडचणी असतील तर अधिकाऱ्यांना प्रत्येकाला इथं बोलून घेऊन पदाधिकारीही त्यात असतात आणि प्रत्येक ज्या काही अडचणी असतात तर मी स्वतः मीटिंग घेते. पालिकेच्या एकदम छोट्या मीटिंगपासून तर सभागृहामध्ये जी सभा होती तीही मी स्वतः हँडल करते. आणि ज्या काही अडचणी असतात तर पालिकेच्या अधिकाऱ्यापासून तर आयुक्तांपर्यंत मी स्वतः चर्चा करते. ज्या काही अडचणी असतात तर आम्ही स्वतः हँडल करून त्या मार्गी लावण्याचा आता ते त्यांना असं वाटतं की ही पालिका आहे, इथं प्रत्येक जणाला यायचा अधिकार आहे. कारण की माझे पती तेही आज 10 वर्ष शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
तर त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे बी समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे ते तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात की बाबा यांच्या काही नागरिकांच्या समस्या आहेत, तर त्याही आपण कोणत्या प्रकारे मार्गी लावल्या पाहिजे. तर त्यासाठी ते येतात. असं प्रत्येक पक्षाचं कुणाची जरी सत्ता इथं असली तर प्रत्येक जण इथं येऊ शकतो की त्यांच्याकडे नागरिक आले की बाबा असं असं समस्या आहे. तर ते जरी इथं आज शिवसेनेचा महापौर आहे, पण राष्ट्रवादीचा महापौर जरी असला तर त्यांचे जे नातेवाईक आहेत ते इथं स्वतः येऊन काम बघत होते. कारण की त्यांच्याकडे जर नागरिक येत असून समस्या घेऊन तर तेही इथं येऊन मार्गदर्शन करू शकतात की त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या काय. पण असं नाही की मी स्वतः काम पाहत नाही, की प्रत्येक नागरिकांना नगरकरांना माहिती आहे की महापौर सुरेखा कदम प्रत्येक ठिकाणी स्वतः मीटिंग घेते आणि कुठं पाहणी करायची असेल, कुठं नागरिकांनी मला बोलवलं असेल तर मी स्वतः पाहणी करायला जाते. आणि छोट्या मीटिंगपासून तर सभागृहात सगळं जनरल बोर्डसुद्धा मी स्वतः घेते, हँडल करते. असं काही नाही की मी काम बघत नाही. मध्यंतरी आपण पाहिलं की अनेक निधी आणण्यासाठी शिवसेना भाजप हे एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटले होते, परंतु त्यांचा एक आरोप असा सुद्धा आपल्यावरती आहे की त्यानंतर तुम्ही प्रस्तावच तयार करत नाही, त्यामुळे निधी येण्याला कुठेतरी खोडा बसतो. नाही, हे चुकीचं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस 2-2, 3-3 वेळेस एका गोष्टीचे प्रस्ताव दिलेले. सर्वात अगोदर माननीय दिलीप गांधी खासदार साहेब आणि उपमहापौर सुवेंद्र गांधी, मी स्वतः आणि आमचे स्थायी समितीचे सभापती सचिन भाऊ जाधव, अनिलजी शिंदे, आम्ही सर्व एकत्र जाऊन तिथं प्रस्ताव दिले होते. त्यानंतरही आमचा पाठपुरावा चालूच आहे की आम्ही एक एक निवेदन पालिकेचं तिथं नेऊन देतो आणि त्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करतो. बीजेपीला श्रेय भेटावं नाही, तुम्ही तसं वागता ते असं नाही. उलट त्यांना श्रेय भेटण्याचा प्रश्नच नाही. आम्ही जर एकत्र आलो बीजेपी आणि शिवसेना तर दोघांना श्रेय मिळणार आहे. त्यात असं नाही की त्यांना मिळत आम्हाला. उलट त्यांनी एकत्र यावं. त्यांनी आणि आम्ही जर मिळून काम केलं तर नक्की नगर शहराचा विकास चांगला होईल. अमृत योजना ती दिलीप गांधींनी आणली असं त्यांचं म्हणणं की दिलीप गांधींच्या प्रयत्नातून ती अमृत योजना या ठिकाणी आली. आणि ती जर का इथं अमृत योजना आलेली असताना वेगळ्या पद्धतीने तुम्ही कारभार तिथं बघता, कारण की ती योजना कशी पुढे न्यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे, परंतु त्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावरती वेगळ्या पद्धतीने चाललेले असा पण आरोप झाला. आणि अनेक बातम्या सुद्धा गेल्या 4-5 दिवसापासून पेपरला झळकतात. त्या संदर्भात काय सांगतात? अमृत योजनेचं मी कुणी आणली काय आणलं ती सांगण्यापेक्षा अमृत योजना नगर शहरामध्ये कशी आली हे तुम्हाला सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश नाही झाला अशा शहरांसाठी शासनाने, केंद्र शासनाने अमृत योजना ही दिली होती की जे शहरं स्मार्ट सिटीमध्ये नाही आहेत त्या शहरांसाठी अमृत योजना आहे. त्यामुळे आपल्याला नगर शहराला अमृत योजना ही देण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातली मला वाटतं जवळपास 15 ते 16 शहरे आहेत की त्यांचा अमृत योजना त्यांना देण्यात येणार आहे. तर माननीय खासदार साहेब आणि आम्ही प्रत्येक त्यांनी जर योजना कोणती योजना जर नगर शहरासाठी आणणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत एकत्र येऊन आपल्या नगर शहरासाठी योजना आणण्यामध्ये आमचाही त्यांच्यासोबत पाठपुरावा करतो. पण ते काय कारण आहे आम्हालाच माहिती नाही की प्रत्येक गोष्टीत ते विरोधात जातात. यासाठी एक मीटिंग घ्यावीशी वाटत नाही का की काय नेमकं कारण आहे आणि काय नेमकं अडचण आहे की जी अडचण सुटली गेली पाहिजे आणि नगरकरांना ज्या अपेक्षा आहे तुमच्याकडून शिवसेनेकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून त्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी एखादं त्यांनाच माहित असणार ना. कारण की स्टँडिंगच्या वेळेस बरेच वेळेस त्यांची मीटिंग घडून आणली, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तरीही ते शिवसेनेवरच आरोप लावतात की यांनी आमच्यात फूट पाडली आणि हे केलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की शिवसेनेने उलट त्यांचे 9 सदस्य त्यांना एकत्र आणून स्थायीचे जे सदस्य निवडायचे होते तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकत्र येऊन तुमचे जे नाव असतील ते आम्हाला द्या. आमच्या समोर प्रश्न एवढाच होता की आम्हाला जुन्या गटनेत्याची पत्र स्वीकारायची होती. त्यामुळे त्यांना मेन म्हणजे कारण असं आहे की त्यांना वाटतं की आमच्या नवीन गटनेत्यांचं पत्र यांनी घ्यायचं होतं, जुन्या गटनेत्याचं घ्यायचं. आम्ही तेही पत्र स्वीकारलं असतं, पण आम्हाला नाशिक विभागीय आयुक्तांकडून आम्ही माहिती घेतली तर त्यांनी सांगितली की गटनोंदणी ही एकदाच होत असते, ते दुसऱ्यांदा होत नाही. त्यामुळे आम्हाला जुन्या गटनेत्याची पत्र ही स्वीकारावी लागली. तर याचाही त्यांच्या मनात राग असावा की यांनी आमच्या नवीन गटनेत्याचं पत्र स्वीकारलं नाही म्हणून हे प्रत्येक गोष्टीला विरोध करतात असं. उपमहापौरांनी असं सांगितलं की ते आता महासभेमध्ये खाली बसून कारभार पाहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी चुकीचा कारभार होणार त्या ठिकाणी ते विरोध करणार आहे आणि चांगलं काम असेल त्या ठिकाणी ते सपोर्ट करणार आहे तुम्हाला. तर कसं पाहता तुम्ही येणारा काळ जो राहणार आहे, येणारा जो तुमचा कारभार राहणार आहे तो खडखड वाटतो का तुम्हाला? उपमहापौरांनी जर स्टेजवर बसून माझ्यासोबत काम केलं तरी आम्हाला आनंदच वाटणार आहे. जर ते खाली बसणार असेल तर ती त्यांची इच्छा, पण जर त्यांनी आमच्या चांगल्या कामात आम्हाला सहकार्य करावं
व एकत्र येऊन काम केलं तरच आपण नगर शहराचा विकास चांगला करू शकू, अशी मी उपमहापौरांना सांगू इच्छिते. आता जी अमृत योजनेचा विषय चालला मॅडम, अमृत योजनेमध्ये असं बोललं जाते की वाढीव रक्कम हे करण्यात आली आणि त्यामुळे त्यांनी तो विरोध केला. आणि त्यांचा आणखी एक असा आरोप होता की सकाळी 10 वाजता महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सभा झाली स्टँडिंगची, एवढी घाई का केली असं त्यांचं. आणि मग नेमका याचा फायदा म्हणून वाढवता, याचा लाभ म्हणून वाढवा. नाही, आता अमृतचा विषय आता तुम्ही सांगितलं की 60% दराने वाढून निविदा दिली, पण या अगोदरची जे टेंडर निविदा आली होती तर त्यामध्ये 32% अभावनी, 32 पण नाही 68%नी ती निविदा आली होती. तर त्याला वाटाघाटी करून 32%वर ही निविदा मंजूर करायला सर्वजण तयार झाले होते. 32%. तर त्यामध्ये मार्ग काढून ती शासनाकडे पाठवलं तर शासनानेच ते प्रस्ताव कॅन्सल केला की एवढ्या मोठ्या दराने ही निविदा मंजूर होऊच शकत नाही. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही बघा की आताचा दर जास्त आहे का, मग गेल्या वेळेसचा जास्त होतं. तर हे कोणाने ठरवलं होतं ना, तेही तुम्हाला माहितीच पडेल की 32% दरांनी कोणते निविदा मंजूर करणार होती. तर त्यात आणि यात बराच फरक आहे. तर ही निविदा नगर शहरासाठी आहे आणि आता त्यात DSR वाढून आल्यामुळे एवढे पैसे पण आपल्याला वाढून द्यायची गरज पडणार नाही. आणि जी अमृत योजनेसाठी आपला जर जो निधी येणार आहे तर त्यामध्ये जर आपल्याला व्याज मिळतं तर ते व्याजही आपण ह्या योजनेसाठी वापरू शकतो. त्यामुळे महापालिकेवर त्याचा बोजा पडणार नाही याची आम्ही स्वतः काळजी घेऊ. त्यामुळे महापालिकेचं कोणत्याही प्रकारे नुकसान करण्याचा आमचा उद्देश नाही. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला असं वाटत नाही का आता विरोधी पक्ष जे आहे तो कमी पडतोय, तुम्हाला भारतीय जनता पार्टीच चांगल्या प्रकारे विरोध करते, विरोधी पक्षाची भूमिका ते बजावत असते? नाही, कारण की आता आमचं जे महापौर आणि उपमहापौरचं इलेक्शन झालं होतं त्यावेळेसच भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र बसलेली होती. त्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव आहे की हे जरी शिवसेनेबरोबर सत्तेत असले तरी आतून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत भाजपचे सर्व एकत्र आहेत. आणि ते आम्हाला सांगतात की शिवसेनेचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. तर हा आरोप आमचा नसून तेच दिसायला नागरिकांना, नगर शहराच्या जनतेला दिसायला शिवसेनेबरोबर आहे, पण आतून ते कोणाबरोबर हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं कोणाचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे कोणते हे सर्व नगरकरांना माहिती. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की अतिशय रोखठोक अशी सुरेखाताई कदम यांनी मुलाखत या ठिकाणी दिली. अतिशय रोखठोक अशा प्रश्न जे त्यांना विचारण्यात आले त्याची उत्तर त्यांनी देताना आपल्यावरचे सर्व आरोप त्यांनी खोडून काढले. थोडक्यात शिवसेनेवरचे आरोप त्यांनी खोडून काढले. परंतु येणारा काळ जो आहे तो अतिशय खडखड राहणार आहे. जरी आत्ता आरोप त्यांनी खोडून काढले असले तरी जर का अशीच परिस्थिती राहिली तर नगरचा विकास होणार कसा हा खरा प्रश्न नगरकरांच्या मनामध्ये. कारण की अनेक गोष्टी अजून आपल्याला उलगडायच्या आहे, अनेक गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची. कारण की अनेक निधी येणार होता, तो निधी का कॅन्सल झाला, ते काम का होत नाही हे सुद्धा आपल्याला विचारायचं आहे. परंतु ही वेळ आत्ताची ती नाही आहे. एक टप्प्याने आपण प्रत्येक गोष्टी खुलासा करणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ETV न्यूज 24 तास. एकंदरीतच काय, तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना व भारतीय जनता पार्टीची झाली आहे. हे 7 कोटी रुपये कोणाच्या घाशात जाणार आहे हे मला सांगायची गरज नाही. त्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव आहे की हे जरी शिवसेनेबरोबर सत्तेत असले तरी आतून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत भाजपचे सर्व एकत्र आहेत. आणि ते आम्हाला सांगतात की शिवसेनेचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. तर हा आरोप आमचा नसून तेच दिसायला नागरिकांना, नगर शहराच्या जनतेला दिसायला शिवसेनेबरोबर आहे, पण आतून ते कोणाबरोबर हे सर्वांनाच माहिती आहे. पुरावे सादर करायची वेळ आली तर पुरावे आहेत ना आमच्याकडे. जे काही पुरावे असतील किंवा महापौर सोडून त्यांचे जे पतिराज इथं कारभार करत असतील, माझे पती तेही आज 10 वर्ष शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. तर त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे बी समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे ते तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात की बाबा यांच्या काही नागरिकांच्या समस्या आहेत तर त्याही आपण कोणत्या प्रकारे मार्गी लावल्या पाहिजे.